ही उमेदवारी मी आपणास सोपवलेली आहे, जनतेला सोपवलेली आहे. त्यामुळे आपण सर्व उमेदवार आहात. तसा मी राजकारणात नौखा आहे, परंतु साहेब काम करण्यात चांगला माझी वयाच्या 18 वर्षांपासून काम करतो, त्यामुळे माझी चांगल्या प्रकारे त्याच्यात हातखंड आहे. राजकारणी होण्यापेक्षा समाजकारणी होईल असं मला वाटते. शेती आणि शेतकरी, तरुण वर्ग, सर्वसाधारण, दलित, अल्पसंख्याक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी आपल्या समोर आलेला आहे. खरं तर आपल्याला कल्पना आहे गेल्या 10 वर्षात या लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती काय आहे. मी साहेब तुम्हाला सांगतो, सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत काम करतोय. जवळजवळ 300 गावांना मी भेटी दिल्या साहेब. या 8 दिवसात 300 गावांना भेटी दिल्यात, ज्या की 10 वर्षात या लोकप्रतिनिधींनी मला वाटते 30 गावांना भेटी दिल्या की नाही दिल्या मला कल्पना नाही. जर काम असेल तर लोक तुम्हाला प्रेमाने बोलवतीलच आणि सर्व काही कामच सांगते. पण साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो की यांनी ह्या क्षेत्राचे, ह्या लोकसभा मतदारसंघाचे असे काही प्रश्न पडलेले कित्येक वर्षापासून, त्याच्याबद्दल कधीही संसदेत यांनी आवाज उठवला नाही. मेगा रिचार्ज ज्यामुळे ही सर्व लोकसभा मतदारसंघ आपला हराभरा होऊ शकतो, त्याच्याबद्दल बोलले नाही. बुऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्ग अजूनही लाल फितीत अडकलेला आहे. कुठल्या मार्गाने जायचं, कुठलं जायचं नाही, राजपत्र निघून जाते, लोकप्रतिनिधीला माहीत नसते. डागडुकीसाठी 61 कोटी त्यांनी आणले, पण डागडुके अजून संपलेले नाही. कुठे गेले? शेतीमालावरती शेत प्रक्रिया उद्योग यायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याचा माल जिथला तिथे विकला जाईल, तिथल्याच तरुणांना नोकरी लागेल. त्याच्याबद्दल कुठेही काही बोलत नाहीत. हे प्रश्न खूप अनुत्तरित आहेत. फक्त रेडीमेड सत्ता मिळाली, जातीपाती धर्माच्या नावावरती सत्ता मिळते आणि आपण 4.5 वर्ष शांत बसायचं, पुढचे 6 महिने यायचं, बोलायचं, पुन्हा तेच जातीपातीत लढवायचं आणि पुढे चालायचं. साहेब मला आपल्याला सांगायला म्हणजे खूप वाईट वाटतंय की जे व्यक्ती आपल्या एका पक्षात असताना मला त्यांच्याबद्दल खरं बोलायचं नव्हतं. त्यांची उंची खूप पुढे, राजकारणी उंची आहे, पण ते त्यांना आमच्या संतोष भाऊंनी समजा दुजोरात एक थोडंसं रागामध्ये म्हटलं की बा डमी उमेदवार आहे. तर त्यांनी कालच्या मला वाटते परवाच्या स्टेटमेंटमध्ये, ॲक्च्युली त्यांची उंची खूप मोठी आहे, त्यांनी परवाच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की हा डमी उमेदवार आहे संतोष भाऊच्या भाषेत. तर मग लोक डमी उमेदवाराला मतदान करतील का? भाऊ तुम्ही पहिल्याने ऐन वेळेवरती उमेदवारी सोडली. तो एक आमच्या सदस्यांना सांगितलंच की साहेबांना तो धोका दिला. भाऊ तुम्ही आता म्हणता उमेदवार डमी दिला, पण डमी उमेदवार तुम्ही देता म्हणजे पुन्हा साहेबाला तुम्ही धोका देतात का? पण डमी उमेदवार जर आहे तर तुम्ही पब्लिकमध्ये तुम्हाला डॉक्टरने नाही सांगितलं की तुम्हाला निवडणूक लढता येणार नाही, मग तुम्ही आता एका डमी उमेदवाराच्या विरोधात पब्लिकमध्ये प्रचारासाठी कसे जातात? अहो तिथे जातात प्रचाराला, म्हणजेच माझी जीत आहे साहेब, आपली जीत आहे साहेब. तिथे एका नवख्या उमेदवारासाठी तुम्ही प्रचाराला बाहेर निघतात, म्हणजे आपली जीत आहे. मला यांची खरं साहेब, मला दुसऱ्याकडे कुणाच्यासाठी बोलायचं आणि आम्हाला टाळ्या घ्यायच्या हे मला जमणार नाही. मला काम करण्यासाठी यायचं आहे, आपले काम करण्यासाठी यायचं आहे. परंतु काय आहे की कुठेतरी आपल्याला सांगावं लागेल की तुम्हाला जर तुमचं एवढं काम आहे तर तुम्हाला डमी उमेदवार द्यायची गरज का भासते आणि डमी उमेदवाराच्या विरोधात प्रचारासाठी यायची गरज का भासते? मला तर वाटतं की तुम्ही कुठलीच सभा घ्यायला नको, कशाची सभा घ्यायला नको. तुम्ही डायरेक्ट निवडून येणार. डमी उमेदवार असल्यामुळे काय प्रॉब्लेम आहे? पण तुम्हाला सांगतो साहेब, मी मेहनत एवढी करेल की साहेब समोरची कितीही मोठी पार्टी असली, कितीही मोठी पैसा असला, किती ताकद असली साहेब, माझ्या मेहनतीपुढे त्याचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. मी काम करणारा माणूस आहे, कामच करणार आहे आणि जातीपातीच्या धर्माच्या पलीकडे माणूस आहे. त्यामुळे माझ्यासोबत सर्व जातीपाती धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत. मी आतापर्यंत बोललो नाही साहेब, पण कसं आहे की हे मजबूर करतायत
येणाऱ्या काळात मी नेहमी म्हणतो, माझं ब्रीदवाक्य साहेब आधीपासून, चला आता कामच करूया, कामच माझा धर्म, कामच माझी जात, कामच माझे कर्म, कामच माझे कर्तव्य. ह्या उक्तीनं मी काम करणार. आणि साहेब, आपण माझ्यावर टाकलेला विश्वास, या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. आणि त्याचप्रमाणे माझी प्रॉपर्टी जी आहे ते हा माझ्या जनतेचा विश्वास, ह्या जनतेच्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही. तर आपलं मत वाया जाऊ देणार नाही साहेब. तुम्हाला सीट दिल्याशिवाय राहणार नाही. वाटेल तेवढं मला माझ्या शरीराचे काही जरी झालं तरी मी तुम्हाला सीट देईल. मी अजून तुम्हाला सांगू इच्छितो, माझ्या शेतकरी बांधवांना, माझ्या तरुण वर्गांना, की खरोखरच आपल्या मतदारसंघामध्ये काय होते, काय हो, आपल्याला काहीतरी करायचं आहे, काहीतरी व्हायला पाहिजे. नुसतंच यायचं आणि मोहेर माळून द्यायचे असं नाही. मला भाषण करण्यात, काहीतरी बोलण्यात मला रस नाही, मला काहीतरी करण्यात रस आहे. काहीतरी नवीन व्हायला पाहिजे. हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहे. शेतीचा, केळीचा पीक विम्याचा प्रश्न, प्रत्येक वर्षाला शेतकरी आंदोलन करतात, प्रत्येक वर्षाला कुठल्या कुठलं आंदोलन होतो, लिंबू पाणी दिलं जाते, पुन्हा तेच चालते, पुन्हा तेच प्रश्न. साहेब, पाण्याचा एवढा मोठा प्रश्न ह्या मतदारसंघांमध्ये की काही शहरांमध्ये 15-15 दिवसांनी पाणी येते. म्हणजे हे 10-10 वर्ष, 20-20 वर्ष, काही लोक 35 वर्षापासून काम करतात, अजूनही त्यांच्या आजूबाजूच्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न सुटत नाही साहेब. मी आपणास खरंच सांगतो की जास्त बोलणं योग्य नाही साहेबांच्या समोर, परंतु तुम्हाला एक आश्वस्त करतो की मी आपला विश्वास तोडणार नाही, आपलं मत वाया जाऊ देणार नाही, आपले प्रश्न संसदेत मांडेल आणि त्याच्यावरती सोल्युशन काढेल. एवढंच बोलतो. साहेबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. आणि एकच आपल्याला आवाहन करतो की 13 मे रोजी तुतारी वाजवणारा माणूस, क्रमांक 3 या बटनावरती बटन दाबून आपण स्वतःला विजयी करावं आणि मला आपले प्रश्न मांडण्यासाठी संसदेत पाठवावं, एवढीच अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.